हॅलो एव्हरीवन. आय नो आत्ता खूप उशीर झालेला आहे, पण चौथा अंक हे पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचलं आणि लोकमान्य ग्रंथालय प्रणीत बेळगाव इथं बुक लवर्स क्लबच्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचा मी परिचय करून दिला होता. हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरती ऑनलाईन अवेलेबल आहे. या पुस्तकाच्या लेखिका आहेत माधवी रवींद्र महाजनी आणि शब्दांकन माधुरी तळवळकर यांनी केलेलं आहे. तुम्ही हे चित्र ह्याच्यावरचं बघू शकता. माधवी रवींद्र महाजनी आणि रवींद्र महाजनी या दोघांचाही फोटो तुम्हाला इथं बघायला मिळेल. जवळपास एप्रिल महिन्यामध्ये मी या पुस्तकाचा परिचय करून दिला होता आणि त्यानंतर ह्या पुस्तकाबद्दलची उत्सुकता सर्वांच्याच मनात निर्माण झाली. तुम्ही पुस्तक हे नीट बघू शकता. इथे गश्मीर रवींद्र महाजनीच्या मुलांनासुद्धा या पुस्तकाच्या संदर्भात आपली काही मतं दिलेली आहेत. त्याचबरोबर इथे त्यांचे काही जुने फोटोग्राफ्स तुम्हाला इथं बघायला मिळतात. रवींद्र महाजनी, त्यांची मुलगी, त्यांची पूर्ण फॅमिली आणि अमित प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे आणि हे त्यांचं आत्मचरित्र आहे माधवी महाजनी यांचं. रसिक हो, रवींद्र महाजनी हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. 80च्या 90च्या दशकातला एक अत्यंत हँडसम आणि देखणा चेहरा म्हणून खरं तर त्यांना ओळखलं जात होतं. पण वैयक्तिक त्यांच्या आयुष्यामध्ये एक बाप किंवा एक पती ह्या नात्यांनी ते कसे होते किंवा ते घरातल्या लोकांशी कसे नेमके वागायचे ह्या संदर्भातली खरं तर गोष्ट ह्या पुस्तकातनं आपल्याला बघायला मिळत जाते. खरं तर गेल्या वर्षी अचानकपणाने जुलै महिन्यात आपल्या सगळ्यांना एक अत्यंत धक्कादायक बातमी समजली, ती म्हणजे रवींद्र महाजनी गेले म्हणून. आणि त्यानंतर मात्र साहजिकच प्रत्येक मराठी रसिकांना याबाबत अत्यंत दुःख झालं. पण त्यानंतर काही काळानंतर किंवा काही महिन्यांनी आपण हवं तर म्हणूया, माधवी महाजनी यांनी आपलं हे आत्मचरित्र लिहिलेलं आपल्याला बघायला मिळत जातं. पुस्तकाच्या आत नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आता बघूया. पुस्तकाच्या आतमध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिसते माधवी महाजनी यांची. त्याचबरोबरीनं शब्दांकन ज्यांनी केलेलं आहे माधुरी तळवळकर, त्यांनी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर रवींद्र महाजनींचा जो मुलगा आहे त्यांनी काही आपल्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये त्यांच्या काही आयुष्याशी निगडीत असलेले जुने फोटोग्राफ्स जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. ते आपण इथे पुढे आता पाहूया. कोणतंही पुस्तक हे लोकप्रिय होतं त्यातल्या कथानकावर, शब्दांवर, त्यामध्ये असणारी अलंकार, भाषा, पण त्याचबरोबरीनं त्या पुस्तकामध्ये त्याच्याशी संबंधित काही चित्र, थोडक्यात छायाचित्र आपण असं म्हणूया, ती जर का असतील तर ती वाचताना संदर्भ लागतो, पण त्याचबरोबर एक वेगळा इंटरेस्ट आपल्याला येत जातो. इथं तुम्ही बघू शकता रवींद्र महाजनींच्या आयुष्याशी निगडीत असलेले बरेचसे फोटो इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या बहिणींसोबतचे, त्यांची सासू, त्यांचा नवरा आणि पुढे जाऊन त्यांच्या मुलांबरोबरचे, शिकागोची त्यांची ट्रिप असेल, USA, त्यानंतर श्रीरामपूर इथलं त्यांचं शेत, कसबा गणपतीची पूजा करतानाचं जे चित्र आहे तेही तुम्ही इथे पाहू शकता. USAची ट्रिप त्यांची, मुंबईतलं त्यांचं घर. माधवी महाजनी ह्यांची आई हा आहे गश्मीर महाजनी, ज्यांनी डॉक्टर राघव शास्त्रीची भूमिका केलेली होती देऊळबंद या चित्रपटामध्ये आणि तो चित्रपट अतिशय सुंदर होता. ही आहे रश्मी, काश्मीरची बहीण, आणि हे आहे पुण्यातलं त्यांचं घर. गश्मीर महाजनीनं अत्यंत लहान वयात केलेला सगळा संघर्ष या पुस्तकातनं आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर रवींद्र महाजनी कलाकार तर उत्तम होतेच, पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या पत्नीला, मुलाला कशा प्रकारे सांभाळलेलं होतं ते आपल्याला समजतं. आता काही जणांचं असंही म्हणणं पडेल की जी व्यक्ती गेली आहे तिच्यावर अशा प्रकारे आपण का दृष्टिकोनातून बघायचं. तर एक वाचक ह्या नात्यानं मला असं वाटतं की एका स्त्रीनं स्वतःच्या केलेल्या समर्पणाची कथा म्हणून आपण खरं तर ह्या एका आत्मचरित्राकडे बघू शकतो. रवींद्र महाजनी ॲक्टर म्हणून श्रेष्ठ होतेच आहेतच, पण एक पती आणि एक पिता हे देखील नातं त्यांनी सांभाळणं खरं आवश्यक होतं. त्यामध्ये ते थोडेफार चुकले, पण सदैव मात्र माधवी महाजनी मात्र कायम त्यांना सोबत देत राहिल्या होत्या.
आरपार ह्या चॅनलची तुम्ही त्यांची मुलाखत बघू शकता किंवा सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मित्रमणेमधला तुम्ही कश्मीर महाजनीचा इंटरव्ह्यूसुद्धा बघू शकता. आणि त्यानंतर जर का तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतलं तर लक्षात येईल की 4था अंक ह्या पुस्तकाची नेमकी जी बॅकग्राऊंड आपण म्हणतो ती नेमकी काय आहे, कशी आहे, किंवा हे पुस्तक त्यांना का वाटलं लिहावंसं. शेवटी प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या काही क्षणानंतर व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टीनं खरं तर हे पुस्तक मला खूप आवडलं. ह्यावर कार्यक्रम झाला आणि प्रेक्षकांचा सुद्धा ह्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तुम्हीसुद्धा एक नवीन वाचक ह्या दृष्टिकोनातून 4था अंक हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा. आणि वाचून झाल्यानंतर जरूर सांगा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं. ओके, थँक्यू अँड गुड नाईट.